नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देतोय ती म्हणजे गोवा कार्निवल 2026च्या या गोवा कार्निवल उत्सवाला आज आपण भेट देतोय। त्यातील महत्त्वाचे आकर्षण म्हणजे तेथील चित्ररथ आणि देणारे तेथील संदेश। तर चला पाहू हा गोवा कार्निवल आहे तरी काय। गोव्याच्या मातीचा गंध, फेसाळणारा समुद्र आणि हवेत मिसळलेला आनंदाचा जल्लोष, हे चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं की नाव आठवतं ते म्हणजे गोवा कार्निवल। हा केवळ एक सण नाही, तर गोव्याच्या संस्कृतीचं आणि मुक्त जगण्याचं एक धगधगतं प्रतीक आहे। गोव्याच्या कार्निवलवर आणि त्याच्यातील महत्त्वाचे आकर्षण दाखवणारा हा आज व्हिडिओ मी आपल्यासाठी करत आहे। तो नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की गोव्यातील सर्व संस्कृती या कार्निवलमध्ये कशा पद्धतीने सामील झाली आहे। जेव्हा फाल्गुन महिन्याची चाहूल लागते आणि ख्रिश्चन बांधवांच्या लेंट या पवित्र उपवासाचे दिवस जवळ येतात, त्याआधी गोवा नटतो तो एका अद्भुत सोहळ्यासाठी। हा सोहळा म्हणजे कार्निवल। खा प्या आणि मजा करा, एट ड्रिंक अँड बी मेरी, हा संदेश देणारा हा उत्सव प्रत्येक गोवेकराच्या हृदयाच्या जवळचा आहे। कार्निवलची खरी गंमत सुरू होते ती किंग मोमोच्या आगमनाने। पौराणिक राजा किंग मोमो जेव्हा आपल्या रथातून येतो तेव्हा तो गोव्यात आनंदाच्या साम्राज्याची घोषणा करतो। त्याचे शब्द असतात, माझ्या राज्यात केवळ आनंद असेल, दुःख आणि चिंतांना इथे थारा नाही। हे केवळ शब्द नसून गोव्याच्या सुसेगात म्हणजेच निवांत आणि आनंदी जीवनशैलीचं प्रतिबिंब आहे। कार्निवलच्या मिरवणुकीत डोळ्यांचं पारणं फिरतं। उंच आणि रंगीबिरंगी फ्लोट्स म्हणजेच चित्ररथ, पारंपरिक वेशभूषेतील कई फर्जी एजेंट्स विदेशी नौकरी का झांसा देकर आपको फंसा देते हैं, इसलिए हमेशा विदेश मंत्रालय द्वारा वेरीफाइड एजेंसी को ही चुनें और सारे डॉक्यूमेंट्स अच्छे से चेक करें। ऐसी फर्जी कॉल की शिकायत यहाँ करें। रुको, सोचो और एक्शन लो। पारंपरिक वेशभूषेतील नर्तक आणि कानावर पडणारे गोव्याचे मांडो किंवा आधुनिक पॉप संगीताचे सूर मनाला थिरकायला भाग पाडतात। लोक आपलं वय, जात, धर्म विसरून केवळ एक माणूस म्हणून या उत्सवात सामील होतात। मुखवटे घातलेले लोक आपल्याला सांगून जातात की आयुष्यातील मुखवटे उतरवून एकदा तरी स्वतःसाठी मुक्तपणे जगा, हा मॅसेज त्यातून देऊन जातात। हा उत्सव जरी पोर्तुगीज काळात सुरू झाला असला तरी आज त्याला अस्सल गोव्याची माती आणि संस्कृती लागली आहे। जुन्या काळात गोव्यातील लोक कोकोते म्हणजेच रंगीत पाण्याचे फुगे फेकून हा सण साजरा करायचे।
आज त्याचं रूप बदललं असलं तरी त्यामागची भावना मात्र तीच आहे. एकता आणि बंधुभाव ही महत्त्वाची भावना यातून स्पष्ट होते. आज गोवा कार्निवल केवळ गोव्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर जगभरातून लाखो पर्यटक हा सोहळा पाहण्यासाठी गोव्याच्या किनाऱ्यावर गर्दी करतात. पण या गर्दीतही गोव्याचा आदरातिथ्य भाव कुठेही कमी पडत नाही. हा गोवा सर्व पर्यटकांना त्यात सामावून घेतो. आता या कार्निवलचं महत्त्व केवळ नाच गाण्यात नाही, तर ते माणुसकीच्या उत्सवात आहे. इथे श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसतो. रस्त्यावर नाचणारा प्रत्येक जण समान असतो. सांस्कृतिक वारसा म्हणाल तर हा सण गोव्याच्या लोककलांना आणि स्थानिक कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळवून देतो. धकाधकीच्या आयुष्यात थोडा विरंगुळा आणि पुन्हा नव्या उमेदीने जगण्याची ऊर्जा हा कार्निवल देतो. थोडक्यात सांगायचे तर गोवा कार्निवल हा रंगांचा उत्सव नाही, तो मनाचा उत्सव आहे. तो आपल्याला शिकवतो की आयुष्य कितीही कठीण असलं तरी त्यातील प्रत्येक क्षण गाण्यासारखा आहे आणि प्रत्येक पाऊल हे नृत्यासारखं आहे. तुम्हाला यंदाच्या या कार्निवलमधील सर्व दृश्य या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा. व यातील सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळतील. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ थोडा मोठा जरी असला तरी हा पूर्ण पाहायला विसरू नका. त्यामुळे लक्षात येईल की आपली संस्कृती जपण्यासाठी गोवेकर त्यासाठी किती सतर्क आहेत हे आपल्याला सर्वांना त्यांच्याकडून शिकावं लागेल. नक्कीच मित्रांनो, गोव्याच्या कार्निवलचा इतिहास आणि त्याचे सांस्कृतिक बदल आणि जनमानसातील त्याचे स्थान या कार्निवल नेहमी अधोरेखित करत असतो. गोव्याच्या भूमीला निसर्गाचं देणं लाभलं आहेच, पण या भूमीचा खरा आत्मा तिच्या उत्सवामध्ये वसलेला आहे. या उत्सवांच्या मांदियाळीतील सर्वात तेजस्वी रत्न म्हणजे गोवा कार्निवल. जेव्हा फेब्रुवारीच्या गारव्यात समुद्राच्या लाटांचे संगीत मिसळते आणि मांडवी नदीच्या तीरावर रंगांची उधळण होते, तेव्हा समजायचे की गोव्याने आनंदाच्या साम्राज्यात प्रवेश केला आहे. हा केवळ एक इव्हेंट नसून गोव्याच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संस्कृतीचा जिवंत दस्तावेज आहे.
कार्निवल या शब्दाची मुळे लॅटिन शब्दामध्ये आहेत. ख्रिश्चन धर्मात लेंट या 40 दिवसाच्या उपवासाच्या आणि प्रायश्चिताच्या काळाला विशेष महत्त्व आहे. या कडक उपवासाच्या काळाला सुरुवात होण्यापूर्वी लोक एकत्र येऊन मांस, मद्य आणि मौज मजेचा आनंद लुटत असतात. गोव्यात हा उत्सव 18व्या शतकात पोर्तुगीजांनी सुरू केला. सुरुवातीला हा उत्सव केवळ उच्चभ्रू ख्रिश्चन कुटुंबापुरता मर्यादित होता, पण कालांतराने गोव्याच्या मातीने त्याला स्वतःच्या रंगात रंगवून घेतले. आज यात हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम आणि जगभरातील पर्यटक खांद्याला खांदा लावून नाचतात. हीच खरी गोव्याची बहुसांस्कृतिकता आहे. कार्निवलची अधिकृत सुरुवात किंग मोमोच्या निवडीने होते. हा कोणी साधासुद्धा राजा नसतो, तर तो असतो आनंदाचा दूत. दरवर्षी एका स्थानिक व्यक्तीची किंग मोमो म्हणून निवड केली जाते. एका भव्य रथावर स्वार होऊन हा राजा जनतेला उद्देशून आपले फरमान वाचतो. खिन्नता सोडा, शत्रुत्व विसरा आणि केवळ आनंदाचा उत्सव साजरा करा. त्याच्या या आदेशासरशी संपूर्ण गोवा एका विलक्षण ऊर्जेने भरून लोकांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच या राजाचे खरे यश असते. फ्लोट्स आणि कलाकारांची किमया म्हणाल तर कार्निवलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शहरातून निघणारी मिरवणूक. पणजी, मडगाव, वास्को आणि म्हापसा या शहरांमधून फिरणारे हे चित्ररथ म्हणजे चालते बोलते कलादालनच असते. यामध्ये गोव्याच्या ग्रामीण जीवनाचे दर्शन घडते. कोळी बांधवांचे नृत्य, काजूफिनी काढण्याची पद्धत किंवा शेतीतील पारंपरिक अवजारे हे सर्व याच्यात पाहायला मिळतं. अलीकडच्या काळात अंमली पदार्थ विरोधी मोहीम, पर्यावरण रक्षण आणि स्त्रीशक्ती अशा विषयांवर आधारित सुंदर फ्लोट्स बनवले जातात. फुगडी, देखणी आणि कोकणी मांडो यासारख्या लोककलांच्या तालावर थिरकणारे कलाकार गोव्याच्या लोकसंस्कृतीची जपवणूक करतात. गोव्याच्या जीवनशैलीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुसेगाद म्हटले जाते, ज्याचा अर्थ आहे शांत, निवांत आणि तृप्त जीवन. कार्निवल या सुसेगाद वृत्तीचे सर्वोच्च शिखर आहे. इथे कोणालाही कशाची घाई नसते. लोक रंगात न्हावून निघतात, नवनवीन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात आणि अनोळखी व्यक्तीशीही हसून संवाद करतात. हा उत्सव आपल्याला शिकवतो की माणुसकी कोणत्याही धर्मापेक्षा मोठी आहे.
अनेकांना वाटते की कार्निवल म्हणजे केवळ पर्यटकांची गर्दी, पण स्थानिक गोवेकरांसाठी हे पुनर्मिलन असते. परदेशात नोकरीनिमित्त गेलेले गोवेकर या काळात आपल्या मायभूमीत परततात. घराघरात जेवणावळी उठतात आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो. हा काळ म्हणजे गोव्याच्या घराघरामध्ये उत्साहाचे भरते. हा काळ म्हणजे गोव्याच्या घराघरामध्ये उत्साहाचे भरते येण्याची काळ असतो. जसा कार्निवल संपतो आणि ॲश वेन्सडे सुरू होतो तेव्हा गोवा पुन्हा एकदा शांत होतो. पण या शांततेत एक वेगळीच तृप्ती असते. अंगावरचे रंग धुवून निघतात, पण मनावर चढलेला आनंदाचा रंग वर्षभर टिकून राहतो. गोवा कार्निवल हा जगाला एकच संदेश देतो: आयुष्य हे रडण्यासाठी नाही, तर उत्सव साजरा करण्यासाठी. तुम्ही जर कधी या काळात गोव्यात आलात तर तुम्हाला जाणवेल की इथल्या हवेत केवळ ऑक्सिजन नाही, तर त्यात आनंदाचे कण मिसळले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून गोव्यातील संस्कृती आणि हे उभारलेले चित्ररथ आपण पाहू. धन्यवाद. पण मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. मुजगाच्या तालार एकटोयता सगळो संसार. Well, that's all of us. We Goans have got music in our blood. Let's continue with that music, dance, and always be happy and merry.
All this beautiful mud boards that we use in our homes, especially made mud with the mouth of